नमस्कार. आज दैवयोगाने ना आपल्याकडे सुमेध साहेब आलेले आहेत, जे LIC ऑफ इंडियाचे फार मोठे साहेब आहेत आणि आमचे गुरु आहेत. सर, आज तुम्ही आलेले, त्याच्यामुळे माझ्या मनातला एक प्रश्न विचारतो मी तुम्हाला. आता माझं एज 48 झालेले, तर माझ्याबरोबरचे जेवढे मित्र आहेत ते साधारणतः 43, 44 ते 47, 48च्या मध्ये आहेत. म्हणजे साधारणतः 45 इयर्स ऑफ एज आहेत, बरोबर. बऱ्याच लोकांच्या मनात प्रॉब्लेम एक असतो की आता आम्ही जर LICचा प्लॅन बघायचा तर कोणचा बघितला पाहिजे, आम्ही काय केलं पाहिजे. तुमचे व्ह्यूज याच्यावर काय, ह्या एज ब्रॅकेटसाठी? ओके, ठीक आहे. सो आपण या एजसाठी फार स्पेसिफिकली आपण अशा स्टेजवर आहोत ॲट द एज ऑफ 40 अँड अबव किंवा 60पर्यंत, की ज्या स्टेजमध्ये लायबिलिटीज आपल्या कमी झालेल्या असतात, बऱ्यापैकी कमी झालेल्या असतात, नॉट पूर्ण संपलेल्या असतात. पण मला वाटतं की पेन्शन किंवा ॲन्युटी ह्या प्रॉडक्टमध्ये जास्त विचार करण्यात यावा किंवा जास्त यावर फोकस झाला पाहिजे. त्याला दोन कारणं आहेत. एक तर आज आपण अशा व्यवस्थेत जगतो आहे जिथे पेन्शनेबल पॉप्युलेशन हे पुढच्या 15 वर्षात भारतातलं 60% होईल. म्हणजे ज्याला आपण इथनोग्राफी म्हणतो त्यानुसार भारताची पेन्शनेबल पॉप्युलेशन विल बी अराउंड 60% इन नेक्स्ट 15 इयर्स. सेकंडली, सगळेच जेव्हा पेन्शनेबल पॉप्युलेशनमध्ये येतील तेव्हा उत्पन्नाचे सोर्स खूप कमी झालेले असतील. सो जर का तुम्ही 42, 40, 45, 48मध्ये असाल तर 60चं हा टार्गेट ठेवा, 62चं टार्गेट ठेवा आणि तिथून तुम्हाला एक गॅरंटेड रिटर्न्सवाला प्रॉडक्ट लागेल. गॅरंटेड रिटर्न कुठल्याही क्षेत्रात, म्हणजे तुम्ही FD म्हणा, तुम्ही म्युच्युअल फंड म्हणा, किंवा SW म्हणा, किंवा तुम्ही LICचे उत्सव म्हणा, किंवा एनी प्रॉडक्ट विच इज सुटेबल ऑफ युअर नीड इन नेक्स्ट 15 इयर्स. म्हणजे 15 वर्षानंतर तुम्ही जर 20 वर्ष जगलात तर त्या 20 वर्षात तुम्हाला तेवढा पैसा आला पाहिजे जो तुम्ही आता ठरवला आहे की मला समजा महिना एक 50,000 आले पाहिजे, महिना 1 लाख रुपये आले पाहिजे. आणि यू कॅन कन्सिडर इन्फ्लेशन इन सो दॅट. सो मला वाटतं पेन्शन विल बी द बेस्ट प्रॉडक्ट फॉर दिस एज ग्रुप. सर, याच्यामध्ये मी तुम्हाला स्पेसिफिकलीच विचारतो, कोणचं प्रॉडक्ट घ्यायला पाहिजे? ओके, यामध्ये जर मी LICच्या अँगलनं जर विचार केला तर यामध्ये जीवन उत्सव परफेक्ट प्रॉडक्ट आहे. बरं. याचे दोन कारणं आहेत. एक तर जीवन उत्सव तुम्हाला फ्लेक्झिबिलिटी ऑफर करतं, ठीक आहे. दुसरं, जीवन उत्सवमध्ये असं आता एक रिझन समजूया. सपोज मी माझ्या पेन्शनचा एक बजेट ठेवला आहे. माझ्याकडे 2 ऑप्शन्स आहेत. आय हॅव ऑप्शन ऑफ म्युच्युअल फंड अँड आय हॅव ऑप्शन ऑफ LIC. म्युच्युअल फंडमध्ये मी सपोज मंथली एक 10,000 रुपये पर मंथ टाकतो, म्हणजे वर्षाला 1.25 लाख रुपये टाकतोय. 15 वर्ष मी इन्व्हेस्ट केले तो अप्रॉक्सिमेटली मी 18 लाख रुपये इन्व्हेस्ट करतोय म्युच्युअल फंडमध्ये. ॲट द एज ऑफ 60, कन्सिडरिंग माय एज 45, ॲट द एज ऑफ 60 जर का मी असा विचार केला की मला आता पेन्शन पाहिजे, तो माझा जो कॉर्पस तयार झाला असेल म्युच्युअल फंडचा, तो कॉर्पस मला कुठल्या तरी जागी लावावा लागेल जिथून मला दर महिना पेन्शन मिळेल, जे गव्हर्नमेंटच्या पेन्शन स्कीममध्ये होतं किंवा NPSमध्ये होतं. आता त्यामध्ये फक्त एक व्हॉलॅटिलिटी अशी येऊ शकते. याचा अर्थ असा आहे की आजपासून 15 वर्षानंतर इकॉनॉमीमध्ये पेन्शनचा रेट किंवा FDचा रेट काय असेल हे कोणालाच माहिती नाही, ना तुम्हाला ना मला. म्हणजे इवन फायनान्स मिनिस्टर कॅनॉट हॅव अ व्हर्डिक्ट ऑन दिस की 15 वर्षांतर भारतात FDचा रेट किती टक्के असेल. सर, असं म्हटलं जातं की तो रेट साधारणतः 2-3% असेल. मी असा विचार करतो की ज्या पद्धतीनं आपण भारतीय इकॉनॉमी चालली किंवा देश ज्या पद्धतीनं ग्रो होतोय तो 1% किंवा 1.5%च्या वरती नसायला पाहिजे. म्हणजे 15 वर्षानंतर म्हणतोय आपण. 10 वर्षापूर्वी इंटरेस्टचा रेट 8.5% होता. आज तो 6%पर्यंत लॉक झाला आहे आणि 10 वर्षानंतर तो साधारणतः 1.5 ते 2% असावा. म्हणजे तुमच्या हातात जे कॉर्पस येईल त्या कॉर्पसवर तुम्हाला 2% व्याजात तो बँकेत ठेवून किंवा कुठल्याही कंपनीकडे ठेवून, इव्हन LIC सारख्या कंपनीकडे ठेवून तुम्हाला 2% पेन्शन घ्यावं लागेल. त्याच्या कम्पेअरमध्ये जर मी तुम्हाला उत्सव दिला तर उत्सवमध्ये तुम्हाला गॅरंटेड रिटर्न 10% मिळतं आहे ऑन युअर प्रीमियम. म्हणजे तुमचं जे काही प्रीमियम आहे, जे सम एश्युर्ड आहे, त्यावर तुम्हाला 10% मिळतं आहे. आणि तुम्ही इन्फ्लेशनमध्ये कॅल्क्युलेट केलं तरी तो आज 6%चा, त्याला IRR म्हणतो आपण किंवा XRR म्हणा, तो 6%चा रिटर्न आहे विच इज गॅरंटेड फॉर 100 ऑफ युअर एज. सो सपोज जर तुमचं एज 45 असेल तर पुढच्या 65 वर्षासाठी मी तुम्हाला 10%चा रेट गॅरंटेड करून ठेवला आहे, इरिस्पेक्टिव्ह ऑफ वॉट एव्हर मार्केट इज. म्हणजे मार्केट पडो, मार्केट चढो किंवा काही मार्केटमध्ये दानादान जरी असेल त्यानुसार तुम्हाला ती रिटर्न मी गॅरंटेड ठेवलं आहे विच इज वन साईड इज सेफ. सो माझ्या मते आता ह्या एज ग्रुपच्या लोकांना जर आपल्याला सांगायचं असेल तर मित्रांनो, तुम्ही जर SIP तर कराच त्याच्याबरोबर, पण उत्सवमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा. भलेही 10 वर्षाची PPT घ्या, म्हणजे प्रीमियम पेइंग टर्म घ्या, पण गॅरंटेड पेन्शनसाठी तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता. सर, थँक्यू व्हेरी मच आज आमच्या शोमध्ये आल्याबद्दल आणि आम्हाला एवढं मोलाचं मार्गदर्शन केल्याबद्दल. जय हिंद, नमस्कार.